तर आज आहे भोगी, म्हणून मी बनवणार आहे भोगीची भाजी. ये चला. तर त्यासाठी मी या सगळ्या भाज्या पाव किलो विकत आणल्या. बघा त्या सोलून केवढ्याशा दिसतात. काय करणार, पण ठीक आहे, मला एकटीला खायचं आहे, पुरेल. त्यासाठी मी वाटण तयार केलं. खोबरं परतून घेतलं, मग कांदा परतून घेतला, त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण मी त्याच्यामध्येच टाकलं. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं एकत्रच घेतलं, कोथिंबीर टाकली वरती थोडीशी आणि मस्तपैकी मिक्सर लावून मिक्सरला बारीक करून म्हणजेच वाटण करून घेतलं. कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरं टाकलं, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आणि ते व्यवस्थित परतून घेतलं. कांदा फोडणीला टाकला नाही, कारण की मी वाटणात कांदा घेतला होता. जास्त कांदा मग ते गोडस होतं, म्हणून मी वाटणात कांदा घेतला, फोडणीला नाही टाकला. आणि मग ते व्यवस्थित मी परतून घेतलं. मग हळद टाकली, लाल तिखट म्हणजेच मसाला टाकला, थोडासा गरम मसाला टाकला. जास्त मी तिखट नव्हती बनवणार, म्हणून कमी तिखटच भाजी बनवणार आहे. व्यवस्थित परतून घेतलं. मग नंतर मस्त भाज्या धुवून त्याच्यामध्ये मी टाकल्या आणि मस्त परतून घेतल्या. थोड्या वेळाने पाणी टाकलं आणि मग उकळ आल्यावरती मीठ टाकलं थोडंसं आणि मग वरनं मस्त अशी कोथिंबीर टाकली आणि बघा माझी भाजी तयार. मग एकीकडे भाकरी पण करायची होती, बाजरीची भाकरी. पीठ मळून घेतलं, भाकरी थापून घेतली. माझी भाकरी छोटीशीच होते. त्याच्यावरती तीळ टाकले. संक्रांत म्हटल्यावर तीळ तर पाहिजेच ना, म्हणून पांढरे तीळ टाकले आणि तव्यावर भाकरी करून घेतली. मस्त झालेली. आणि तुम्ही बघू शकता भाजी आणि भाकरी तयार. देवाला नैवेद्य दाखवला आणि नंतर माझी पेटपूजा. बघूया कशी झाली आता. हो हो हो, कमाल झाली आहे. वा, अप्रतिम झाली आहे. फर्स्ट अटेम्प्ट आहे बरं माझा भोगीची भाजी बनवण्याचा. मस्त झालेली, कमाल. हॅपी संक्रांत.